साधू आतून व्हावं लागतं. आणि ते साधू घडवण्याचं जर काम कोण करत असन आणि ते विद्यापीठ कुठं असन तर ते अंजन गावामध्ये हे रामगिरी महाराजांचं विद्यापीठ आहे. इथून साधू बनवल्या जातात. साधू बनना कठीण है, चढ़ना पेड़ खजूर, चढ़े तो चाके प्रेम रस, गिरे तो चकनाचूर, गिरे तो चकनाचूर. सोपं नाही आहे साधू बनणं. पण या साधूच्या संगतीत ज्या वेळेस एखादा जीव येतो आणि नक्कीच या विद्यालयात जो जो येतो तो साधू बनतो. आणि साधूची गरज काय आहे? थोडं फास्टही बोलतो कारण वेळ कमी आहे, पोटात कावळे ओरडत आहे आणि तिकडे पंक्तीचा सुगंध असा येतो आहे नाकापर्यंत, म्हणून जास्त न वेळ घेता. पण हा साधू बनवण्यासाठी माझ्या घरातल्या या लोकांचा त्याग आहे, माझ्या आईचा त्याग आहे, माझ्या भावांचाही त्याग आहे. पण हे देहाचं नातं झालं. आणि सर्वात जर कोण कष्ट घेतले असन तर ते आमचे बाळासाहेब देशमुख. पुढं आले नाही कधी, पण मला साधू बनण्याच्या मार्गावर जर कोण खेचलं असन तर ते आमचे बाळासाहेब देशमुख आहेत. आमच्या बहिणींचा सर्वांचा आशीर्वाद आहे. आता हे देहाचं नातं थोडा वेळापुरतं सांगतो बरं का, पण देहाचं नातं नाही, तुम्ही आम्ही सर्व शिवस्वरूप आहोत. या साधूची गरज का लागतं सज्जनांनो? तसेच या मध्यात बसलेले हरिभक्त पारायण ढोरी महाराज पण मला आशीर्वाद देण्याकरता आहे.